आज आपण मटक्यातील चिकन बनवणार आहोत। हे टेस्टला पण एकदम अप्रतिम असं लागतं। तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करून बघा। आणि ह्याची टेस्ट आपण टोपात बनवतो त्याच्यापेक्षा एकदम वेगळी लागते। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 वेळा। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद लावून अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत। यामुळे चिकन आपलं जे रबरासारखं होतं ते होत नाही आणि टेस्टलाही छान लागतं। तर आता आपण करायला घेऊया। तर आपण मडक्यामध्ये 3 चमचे तेल घालूया। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 1 तुकडा दालचिनी, 1 वेलची, तेजपत्ता आणि अर्धा चमचा जिरे घालून आपण 2 मिनिटं परतवून घेऊया आणि त्यामध्ये कांदा घालून घेऊया। मी इथे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। तो आपण भाजून घेऊया। कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण 2 टोमॅटो एकदम बारीक चॉप केलेले घालून घेऊया, किंवा तुम्ही इथं टोमॅटोची पेस्ट घातली तरी चालेल। आता ह्याचबरोबर आपण ह्यामध्ये काही मसाले घालूया। तर चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्या तिखटनुसार लाल मिर्च पावडर आणि ह्यामध्ये 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे। आणि हे मसाले आपण टोमॅटोसोबत चांगले भाजून घेऊया 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर। ह्याला तेल सुटलं की आपण ह्यामध्ये चिकन घालून घ्यायचं। तर आपण चिकन घातल्यानंतर हे मसाल्यामध्ये चिकन 1-2 मिनिटं आपण परतवून घ्यायचं। आता चिकन मसाल्यामध्ये परतवून झालं की त्यामध्ये आपण आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेऊया। सगळं चिकन आणि मसाला पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये आपण मीठ सुरुवातीलाच घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही टेस्टनुसार मीठ घालून घ्या। आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून झाकून 20 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। इथं आपलं 20 मिनिटांनंतर चिकन चांगलं शिजलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। इथं आता आपलं मटक्यातलं चिकन तयार झालेलं आहे। तुम्ही हे चपाती, भाकरी किंवा रोटीसोबत सर्व करू शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।